Hello students, welcome to my Guru Krupa account classes. Today I am going to solve the HSC board exam paper account question number 6, not for profit concerns final account. Dr. Anish Koregaonkar started practice of medical practitioner on 1st April 2019. He gives you the receipt and payment account for the year ended 31st March 2020 and the adjustments. Prepare income and expenditure account for the year ended 31st March 2020 and balance sheet as on that date. Dr. Anish Koregaonkar, receipt and payment account for the year ended. This is the receipt side, this is the payment side, debit credit. आता हा प्रॉब्लेम मित्रांनो दिलेला आहे, HSC बोर्ड एक्झाम पेपरला आलेला आहे, क्वेश्चन नंबर 6. तर हे सोडवण्यासाठी आपण हे कुठं कुठं ट्रान्सफर करायचं ते बघून घेऊ. टू कॅश इंट्रोड्यूस म्हणजे काय असतं, कॅपिटल. हे आहे कॅपिटल म्हणजे हे जाणार लॅबिलिटीला, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. व्हिजिट फीज, आता हे रिसीट म्हणजे मिळालेलं आहे. पेमेंट म्हणजे डॉक्टरनी पेमेंट केलं, दिलेलं आहे, पैसे दिलेले आहे आणि हे मिळालेलं आहे. मग टू व्हिजिट फी हे इन्कम आहे म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला, इन्कम साईडला येणार ही. त्याच्यानंतर टू रिसीट फ्रॉम हे पण इन्कम साईडला क्रेडिटला. एक्सपेंडिचर जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं मित्रांनो, आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला खर्च लिहितो आणि इकडे इन्कम, तसंच सेम आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर, फक्त नाव चेंज आहे त्याचं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तो संडे रेसिप्ट हे पण इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर फर्निचर असेट आहे, ती बॅलन्स शीटच्या ॲसेटला. इक्विपमेंट पण असेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आता बाय ड्रग्सला पेमेंट केलं आहे म्हणजे बाय ड्रग्स काय आहे, खर्च. हे खर्च असल्यामुळे हे कुठं जाणार आहे, एक्सपेंडिचरला. त्याच्यानंतर सॅलरी पण खर्च आहे, एक्सपेंडिचर. रेंट पण खर्च आहे, एक्सपेंडिचरला. बाय कन्व्हेनन्स, आता बाय कन्व्हेनन्ससुद्धा खर्च आहे, एक्सपेंडिचरला. स्टेशनरी पण खर्च आहे, एक्सपेंडिचरला. इलेक्ट्रिकल बिल चार्जेस खर्च आहे, एक्सपेंडिचरला. जर्नल पण खर्च आहे, एक्सपेंडिचरला. ड्रॉइंग हा पर्सनल खर्च आहे, कॅपिटलमधून आपण लेस करतो. पर्सनल खर्च असतो, तो नेहमी कॅपिटलमधून लेस होत असतो. आणि टू बॅलन्स कॅरी डाऊन, हा बॅलन्स म्हणजे कॅश इन हँड, ही कॅश आहे. त्याच्यानंतर आता ॲडजस्टमेंट बघा. रिसिप्ट इन ॲरियर्स आर व्हिजिट फीज 4000 अँड डिस्पेन्सरी 1000. रिसिप्ट इन ॲरियर्स म्हणजे काय मित्रांनो, की थकलेलं, दिलेलं नाही. म्हणजे येणं जे होतं रिसिप्ट्स येणं आहे पण ते अजून थकलं आहे, ते मिळालेलं नाही. म्हणजेच ह्याला आउटस्टँडिंग इन्कम म्हणू शकतो आपण. मग हे आउटस्टँडिंग त्या इन्कममध्ये ॲड करायचं आहे. तर आधी आपण काय करू, ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे त्याला टिक करून घेऊ. रिसिट इन ॲरियर्स, व्हिजिट फीला इथं टिक करून घेऊया, म्हणजे आपल्याला ट्रान्सफर करताना एक वेळ सोडायची आहे. डिस्पेन्सरी त्याच्याच खाली आहे, त्याला टिक केलं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे जे आपल्याला आउटस्टँडिंग डॉक्टरकडून देणं बाकी आहे, रेंट आणि सॅलरीज. रेंट आणि सॅलरी आउटस्टँडिंग आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. दुसरं इफेक्ट लॅबिलिटीच्या साईडला घेत असतो. मग रेंटला आणि सॅलरीला टिक करून घेतलं. रेंट आणि सॅलरी त्याच्यावरच आहे, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्याला टिक करून घेतलं. आउटस्टँडिंग एक्सपेन्स रेंटमध्ये ॲड होणार, आउटस्टँडिंग रेंट आणि आउटस्टँडिंग सॅलरी. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला असतो. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑफ ड्रग्स 2000. आता स्टॉक दिला, हा स्टॉक म्हणजे हा कुठं जात असतो, बॅलन्स शीटच्या ॲसेटला. स्टॉक ऑफ ड्रग्स आणि आधीचा जो आपल्याला ड्रग्सचा खर्च दिला आहे त्यातनं हे लेस करायचं. एक लेस करायचं ड्रग्समधून प्रॉफिट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या अकाउंटमधला. आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला घ्यायचं. डिप्रिसिएशन, फर्निचर 8%, इक्विपमेंटचं 1000 दिलं आहे. फर्निचरचं डिप्रिशिएशन फर्निचरमधून लेस करायचं, इक्विपमेंटचं डिप्रिशिएशन इक्विपमेंटमधून लेस करायचं. आणि दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर अकाउंटला डेबिट साईडला घ्यायचं. त्याच्यानंतर 40% ऑफ द कन्व्हेनन्स एक्सपेन्सेस आर फॉर डोमेस्टिक यूज, म्हणजे कन्व्हेनन्स जे दिले आपल्याला खर्च त्यातला 40% हा कशाला वापरला आहे, डोमेस्टिक यूज म्हणजे पर्सनल यूजसाठी वापरला आहे हा. त्याच्यातनं कन्व्हेनन्समधनं लेस करायचं, पहिला इफेक्ट कन्व्हेनन्समधनं लेस करायचं. आणि दुसरा इफेक्ट ड्रॉइंग आहे, हे ॲडिशनल ड्रॉइंग, कारण पर्सनल खर्च झाला. डोमेस्टिक यूज म्हणजे पर्सनल खर्च. आता आपण एक ट्रान्सफर करून घेऊया. कॅश इंट्रोड्यूस म्हणजेच कॅपिटल. आता कॅश इंट्रोड्यूस म्हणजेच कॅपिटल म्हणतो आपण त्याला, कॅपिटल. आता कॅपिटलमध्ये आपण बरंच सरप्लस वगैरे ॲड करतो असं म्हणून इनरलाच ठेवायचं. कॅपिटल
25,000 म्हणजेच कॅश इंट्रोड्यूस. इथं तुम्ही समजण्यासाठी कंसात लिहू शकता कॅश इंट्रोड्यूस. त्याच्यानंतर इन्कम साईडला बाय व्हिजिट फी, इन्कम साईडला बाय व्हिजिट फीज. आता याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला 20,000 रुपये एक ओळ सोडणार आहोत. त्याच्यानंतर पुढचं आहे रिसिप्ट्स बाय रिसिप्ट्स, बाय रिसिप्ट्स, बाय रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी, फ्रॉम डिस्पेन्सरी मिळालेला आहे डिस्पेन्सरीमधनं. इनरलाच अमाऊंट लिहायची, ह्याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे 60,000 आणि एक ओळ सोडायची. त्याच्यानंतर त्याच्या खाली बाय सन्ड्री रिसिप्ट. आता हे मिळालेलं आहे म्हणून इन्कम साईडला लिहितो आहे आपण बाय सन्ड्री रिसिप्ट्स. आउटरला ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून आउटरला लिहितो आहे 10,000 रुपये. त्याच्यानंतर आपण आता रिसिप्ट साईड झाली. आता पेमेंट साईड. फर्निचर, फर्निचर येतं असेट साईडला. इथं लिहूया फर्निचर. फर्निचर आहे 16,000 रुपयेचं. एक ओळ सोडलं डिप्रिशिएशनसाठी. त्याच्यानंतर इक्विपमेंट, त्याच्याच खाली ॲसेट आहे इक्विपमेंट. इक्विपमेंट 20,000 ह्याच्यावर पण डिप्रिशिएशन आहे, एक ओळ सोडली. त्याच्यानंतर ड्रग्स. आता बाय ड्रग्स मित्रांनो खर्च आहे म्हणून इथं एक्सपेंडिचरला लिहायचं आहे टू ड्रग्स. इथं 14,000. इथं पण ॲडजस्टमेंट आहे ड्रग्सवर, एक ओळ सोडून रेश मारून घेतली. त्याच्यानंतर सॅलरीज, सॅलरी पण खर्च आहे इथंच एक्सपेंडिचर साईडला. टू सॅलरीज 24,000 ह्याच्यात पण एक ओळ सोडायची, ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर रेंट, टू रेंट 12,000 ह्याला पण एक ओळ सोडून घ्यायची. त्याच्यानंतर कन्व्हेनन्स टू कन्व्हेनन्स पण खर्च आहे 8,000 एक ओळ सोडायची. त्याच्यानंतर टू स्टेशनरी याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. आउटरला 1,000. त्याच्यानंतर टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 10,000. त्याच्यानंतर टू जर्नल, हे सगळे खर्च आहेत म्हणून एक्सपेंडिचरला लिहिते आहे मी. टू जर्नल 1,000 ह्याच्यावर पण ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला. त्याच्यानंतर ड्रॉइंग आपल्याला सरप्लस ॲड केल्यानंतर कॅपिटलमधून लेस करायचं आहे. त्याच्यानंतर कॅश इन हँड म्हणजेच बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन दिलं आहे, कॅरेट डाऊन 4,000, त्यालाच आपण कॅश म्हणत असतो. कॅश इन हँड 4,000, आउटरला 4,000. आता आपलं मित्रांनो ट्रान्सफर करून झालेलं आहे अकाउंट. आता पहिली एंट्री आहे रिसिट इन ॲरियर्स आर व्हिजिट फीज 4,000. म्हणजेच रिसिट जे मिळाले आहे व्हिजिट फीमध्ये तिला आपण आउटस्टँडिंग इन्कम म्हणतो. ॲड आउटस्टँडिंग इन्कम 4,000 रुपये. आउटरला ह्याची टोटल 24 येईल. त्याच्यानंतर डिस्पेन्सरी पण आउटस्टँडिंग ॲड करायचं आहे. आउटस्टँडिंग डिस्पेन्सरी अमाऊंट दिली आहे 1,000, आउटरला 61,000. आता ह्याचा दुसरा इफेक्ट होतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. इथं आउटस्टँडिंग व्हिजिट फी 4,000 आणि आउटस्टँडिंग डिस्पेन्सरी 1,000. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट. आपल्याला माहितीच आहे आउटस्टँडिंग रेंट आपण ॲड करतो. आउटस्टँडिंग रेंट 1,000 आणि आउटस्टँडिंग सॅलरी 2,000. ह्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग
सॅलरी, आउटस्टँडिंग रेंट, सॅलरी 2000, रेंट 1000, आउटस्टँडिंग लिहिली फक्त. त्याच्यानंतर स्टॉक ऑफ ड्रग्स 2000. आता इथं स्टॉक दिला आहे टू ड्रग्स, ह्याच्या ड्रग्समध्ये आपल्याला तो खर्च दिलेला होता म्हणून आपण स्टॉक उरला आहे म्हणून 14,000 म्हणून लेस स्टॉक ऑफ ड्रग्स 2000 लेस करायचा. इथं लेस केलं आउटरला 14 मधून होऊन गेले 12,000. आणि त्याचा दुसरा इफेक्ट हा ॲसेट आहे, स्टॉक आहे ना, तो स्टॉक ही ॲसेट असते. स्टॉक ऑफ ड्रग 2000 चा दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला जाईल. त्याच्यानंतर डिप्रिशिएशन ऑन फर्निचरवर डिप्रिशिएशन आपल्याला लेस करायचं आहे. लेस 8% डिप्रिशिएशन. 16,000वरती 8% येतं 1280. लेस करून येतं 14,720. इक्विपमेंटवर पण लेस डिप्रिशिएशन. इथं 1000 दिलेलं आहे आपल्याला, 19,000. ह्याचा दुसरा इफेक्ट डिप्रिशिएशन हा खर्च असतो म्हणून ह्याचा दुसरा इफेक्ट होतो एक्सपेंडिचर साईडला टू डिप्रिसिएशन. पहिलं फर्निचर, दुसरं इक्विपमेंट. फर्निचरचं 1280 आणि इक्विपमेंटचं 1000. आउटरला 2280. त्याच्यानंतर 40% आपल्याला कन्व्हिनियन्स एक्सपेन्सेस दिले विच इज यूज फॉर डोमेस्टिक यूज. मग कन्व्हिनियन्समधनं आपल्याला लेस 40% डोमेस्टिक यूज. आता इथं 8,000वरती 40% काढायचं आहे. 3,200 येतं. 3,200 लेस करून आउटरला येतं 4800. आता हे जे डोमेस्टिक यूज म्हणजे हा पर्सनल यूज 3,200 आपण ड्रॉइंग धरणार आहे, ॲडिशनल ड्रॉइंग ते कॅपिटलमधनं लेस करणार आहे. आधी आपण हे अकाउंट क्लोज करून घेऊ. इथं क्रेडिटची टोटल येते 95,000 आणि डेबिटला डिफरन्स येतो, त्याला म्हणतात टू सरप्लस म्हणजेच इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. जेव्हा ह्याच्यापेक्षा ह्याची टोटल इन्कमची टोटल जास्त असते तेव्हा सरप्लस येतो. हा सरप्लस कॅपिटलमध्ये ॲड करायचा आहे आपल्याला. इथं सरप्लस ॲड, सरप्लस आलाय 24,920 ॲड करून तिथंच यांची टोटल केली 74,920. त्याच्यामध्ये लेस पहिला जो ॲसेट साईडला आपल्याला ड्रॉइंग दिलं तर खर्च पर्सनल तो 30,000 आहे. इथंच लेस करून लिहिलं 44,920 लेस. आता जो मगाचा आपल्याला ॲडिशनल ड्रॉइंग डोमेस्टिक यूजसाठी जो दिला होता आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये 40% कन्व्हिनियन्सवर 3,200. आउटरला येतं 41,720. अशा प्रकारे आपलं डेबिटची टोटल येते 44,720 आणि इकडची पण टोटल येते 44,720. अशा प्रकारे मित्रांनो हा प्रॉब्लेम टॅली होत असतो. जास्तीत जास्त अजून 11वी 12वीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.